अगली गेंद, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं और ये फिर से वाइट, वाइट थ्रो, लेन लाइन मिली नहीं है इन्हें, अभी भी गाड़ी रेल पे उतरी नहीं है, थोड़ी रेल के बाहर है। गेंदबाज अमोल और फिर से वाइट, क्या होगा क्या होगा क्या होगा आगे, काय होणार काय होणार, पाहूया एक जबरदस्त अशी खेळी चाललेली आहे, परंतु नक्कीच फलंदाजाला बांधून ठेवलेला आहे अमोल यांनी. चांगली इथे गोलंदाजी पाहायला मिळते, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, प्रत्येक चेंडूवर खरोखरच आखडून ठेवलेला आहे. परत पुन्हा चांगला चेंडू पाहूया, लंगाच्या दिशेने जाणार चेंडू आणि हा सीमारेषेच्या बाहेर जाणारा आर पार चौकार. या चेंडूवर 4 धावा मिळत आहेत, संघाची वाढती धावसंख्या होते म्हणजे 19. बिनबाद 19. चांगली वळण करतायत दोन्ही फलंदाज, एकमेकांच्या समोर आहेत कुठल्याप्रमाणे, काही लांबांच्या दिशेने मारला चेंडू आणि या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या होते ती म्हणजे 21. परत पुन्हा पाहूया जोरदार मारण्याचा प्रयत्न, जेव्हा या माराची परिस्थिती आहे त्यांच्या समोर. धावसंख्या होते ती म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23. एक विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे, कुणीही हे मैदान सोडून जाऊ नका आणि जेवणाची वाटी पाहू नका, कारण या सामन्याला नक्कीच मजा येणार आहे. प्रत्येकाने आपल्या जागेवर थांबवा, मला अनुभव आहे, या सामन्याला नक्कीच मजा येणार आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया, नक्कीच या सामन्याला मजा येणार आहे आणि ही मजा पाहण्यासाठी आम्ही इथे राहिलेलो आहे. हो हो, हलवाई चेंडू, बाहेर जाणारा चेंडू आणि हा चेंडू नो करार दिलेला आहे. संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 25. परत पुन्हा पाहूया गोलंदाज, 10-12 गोलंदाज रहना पाहे. हो हो, अफलातून मारलेला आणि या चेंडूवर मात्र एक धाव मिळते. एक धाव मिळते, संघाची वाढती धावसंख्या होते
हो, चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल आणि या चेंडूवर पंचांनी आम्हाला इथे काही निर्णय दिलेला नाहीये. डिक्लेरेशन रूपानं एक धाव मिळते. बसलेला सांग आणि हा अतिशय उंच मारला चेंडू. या चेंडूवर मात्र दोन धाव मिळत आहेत. संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 29. चांगली धावसंख्या मानावी लागेल. हॅलो, 1 मिनिटासाठी जरा सामना थांबवायचा आहे. या जो आताचा चेंडू होता त्या चेंडूवर किती धावा मिळाले? धावसंख्या होते ती म्हणजे 28. हो हो, जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्नांचा असफल ठरलेला. परत पुन्हा पाहूया. दोघेही आहेत एकमेकांच्या समोर. थोडीशी नाईटला मजा वाटते म्हणून आलेला आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न शुभम यांचा, परंतु हा प्रयत्न त्यांचा असफल ठरलेला. थांबलेली धावसंख्या ती म्हणजे 28. परत पुन्हा चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला. संघाची वाढती धावसंख्या होत आहे ती म्हणजे 3 वर 29. उर्वरित 1 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 1 षटकांचा रोप निरोप समारोप कुठल्या प्रमाणे घेतात ते पाहूया. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे बिनबाद 29. दोनाच्या मागे 9. 29 अशी धावसंख्या झालेली आहे. शुभम, ओहो, काय तो मारलाय का, सिक्सर आर पार. जबरदस्त षटकार, एक जबरदस्त हा षटकार. संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 35. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजय यांना थोडासा अनुभव नाही.
अजय यांना थोडासा अनुभव नाही आहे. पाहूया पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. चांगली कामगिरी करतायत. खानवली. ओहो काय पाहायला मिळतंय माझा. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. एक जबरदस्त हा षटकार. लेंथ लाईन नाही आहे. दिशाहीन मुले झालेले आहेत आणि गोलंदाजीसाठी आहेत अजय. दोन्हीही चेंडूमध्ये थोडेसे भरकटलेले आहेत आणि धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 41. ओहो परत पुन्हा जोरदार उठवलेला पाहूया. आणि नक्कीच हे झलबाद झाले असते परंतु त्यांची जी मर्जी होती, ईश्वराची जी मर्जी होती, ते सुखरूप मैदानावर आणि संघाची मात्र थांबलेली धावसंख्या ती म्हणजे बिनबाद 42. परत पुन्हा 10-12 पावलांचा रनअप. ओहो पाहूया. आणि हाही माझ्या डोक्यावरून झालेला हाही षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळते, काय फलंदाजी पाहायला मिळते. आज सकाळ संध्याकाळ असती तर नक्कीच सुस्ती उडाली असती. जबरदस्त एक फलंदाजी पाहायला मिळते. पाहूया शेवटी त्यांच्या समोर खानावले आहे. दोन्ही संघ अनलौकिक आहेत. माझ्या तर समोर ते ओळखीचे नाही आहेत परंतु पहिल्यांदाच मैदानामध्ये आलेले. आणि हाही षटकार. वार वार बार बार आर पार षटकार. काय खेळी पाहायला मिळते. माझी भूक त्यांनी नाशी केलेली आहे खरोखरच. आणि धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 54. मला वाटते आज या मैदानामध्ये पहिल्यांदाच सुरुवाती आहे आणि यांचा रेकॉर्ड कोण तोडताय ते पाहूया. बिनबाद 54 अजय. ओ हो आसमानामध्ये चेंडू पोटवलेला आणि हा चेंडू परत पुन्हा नो चेंडू करार दिलेला आणि धावसंख्या होता ती म्हणजे 55. हा परत पुन्हा फ्री हिट. परत पुन्हा हा फ्री हिट. पाहूया फ्री हिटचा नक्कीच काहीतरी फायदा उठवतील. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. या चेंडूवर मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे आणि परत पुन्हा 3 धावा वर थोडोच्या अंपायर कॉलसाठी आताच्या या चेंडूमध्ये किती धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत ते म्हणजे 58, 51, 60. करू दे ना. 59 धावांचा आव्हान ठेवलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे नाटे वर्सेस नवानगर. हॅलो नाटे वर्सेस नवानगर टॉसला यायचंय. यापुढील होणारा सामना
नाटे विरुद्ध नवानगर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचंय. जरा लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय बेनगी संघ. चालू असलेला सामना बेनगी विरुद्ध खानावली दरम्यान प्रथम फलंदाजी करताना बेनगी संघाने 58 धावा केल्यात आणि 59 धावांचं आव्हान ठेवलंय ते खानावली संघासमोर. खानावली संघाने देखील लवकरात लवकर आपले फलंदाज पाचारण करायचे आहेत. खानावली संघ विनंती असेल लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानावरती येऊ दे. दरम्यान वारिकवाडी बेनगी संघाकडून प्रथम गोलंदाजी मार्कवर असेल तो संदीप वारिक. नवानगर कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय आणि सलामीची जोडी यावेळेस मात्र मैदानावरती असेल. स्ट्राईकला असेल कुंदन आणि समोर गोलंदाजी मार्कवर संदीप वारिक. पहिला चेंडू लक्ष खूप मोठा आहे परंतु मैदानाचा विचार केला गेला तर हा चेस पॉसिबल आहे. कुंदन आणि अमोलला तशी सुरुवात करून द्यावी लागेल. पहिला चेंडू संदीप वारिक. यावेळेस मात्र मोठा फटका खेळला जातोय आणि सुरेख झेल शुभम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आज मात्र लाजवाब कामगिरी शुभम याच्याकडून. फलंदाजी सुरेख केली त्यानंतर आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आणि गोल्डन डक. 0 धावसंख्येवरती बाद होत होता अमोल, माफ करा कुंदन. मोठा फटका खेळण्याच्या इराद्याने आला होता आणि
कुंदण्याची जागा घेण्यासाठी येतोय तो अजय. पुन्हा एकदा संदीप वारिक. यावेळेस मात्र गुड लाईनवरती टाकला चेंडू. चेंडूने थोडी उसळी घेतली आणि सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि दरम्यान निर्धाव गेला चेंडू. धावसंख्या 0. अजूनही श्री गणेशा झाला नाही आहे तो कानावली संघाचा. तिसरा चेंडू संदीप वारिक. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी, सेम शॉट सिलेक्शन आणि निर्धाव गेला चेंडू. 3 चेंडू 0 धावा, 1 गडी बाद झालाय तो कुंदण्याच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल संदीप वारिक यांच्याकडून. पुढील चेंडू असेल शॉर्ट बॉल. पंचांचा वाईडचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने यावेळेस मात्र धावसंख्येला सुरुवात होते ती खानावली संघाच्या. धावसंख्या आहे ती 1. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि सुरेख झेल त्या ठिकाणी. दुसरा गडी बाद होतोय. माफ करा, झेल सुटतोय. संधी होती परंतु झेल मात्र सोडला जातो या शॉर्ट बॉल. परंतु चेंडूला उसळी भेटली नाही आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 3. या षटकातील अंतिम चेंडू असेल. नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. ओ यावेळेस मात्र सुरेख फटका खेळला जातोय परंतु त्या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. एक सोपा झेल होता परंतु झेल जमिनीला दान केला जातोय आणि दरम्यान 2 धावा धावून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्येत भर होते 5. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. नवानगर कर्णधार गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज निशांत. त्याचा सामना करेल तो अजय आणि वाईडचा इशारा पंचांचा. सुरुवात गोलंदाजी थोडीशी खराब झाली परंतु टार्गेटचा विचार केला गेला तर कोणत्याही प्रकारचा बर्डन वारिकवाडी संघासमोर दिसत नाही. शॉर्ट बॉल पंचांचा इशारा. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये 1 धाव. अजूनपर्यंत कोणताही मोठा फटका कानावली संघाच्या माध्यमातून खेळला गेला नाही. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळला गेला फटका. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला जातोय. थोडीशी खराब पैकी परंतु चांगला बॅकअप त्या ठिकाणी आणि परिणामी 1च धाव. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 8. पुढील चेंडू निशांत याचा. शॉर्ट बॉल थोडासा लोड झालाय परंतु क्षेत्ररक्षक पडला त्या ठिकाणी आणि त्यामुळे पोहोचू शकला नाही जेलपर्यंत. दरम्यान 1च धाव.
पुढील चेंडू निशांत याचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय आणि एकच धाव. सामना हळूहळू वारीकाडी संघाच्या दिशेने झुकताना पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, परंतु यावेळेस रनआउटची संधी असेल आणि रनआउट. अमोल रनआउट होऊन परततोय, त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो शैलेश. दरम्यान निशांत याचा पुढील चेंडू असेल, सामना करेल तो फुलटॉस बॉल, परंतु आता मात्र बॉडी लँग्वेज सरसर दिसून येते. सामन्यावरची पकड सुटत जाते. यावेळेस पुन्हा एकदा रनआउट, अजून एक विकेट. शैलेश मात्र आला, धावला आणि परत गेला. दोन ओव्हर धावसंख्या होती ती 11. गोलंदाजी मार्कवर असेल तो संकल्प आणि नवीन फलंदाज दाखल झालाय मृणाल. अजूनही कमबॅक होऊ शकतो खानावली संघाला. एका षटकामध्ये 3 ते 4 षटकार मारावे लागतील. धावसंख्या झाली आहे ती 11 आणि यावेळेस मात्र डेड बॉल. पंचांचा इशारा येतोय. यानंतर जर दरम्यान संकल्प पुढील चेंडू, सामना करेल तो मृणाल. यावेळेस पुन्हा एकदा, यावेळेस मात्र नो चेंडू. सलग दुसऱ्यांदा चेंडू टाकला जातोय आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. 2 धावांनी धावसंख्येत भर होते आणि यानंतरचा चेंडू फ्रीड असेल. माझ्या मते येथे षटक होऊ शकतं का, जिथे कानावली संघाचा कमबॅक होईल. ह्या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच मोमेंटम शिफ्ट होईल. एकदा यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि वाईड चेंडू. पंचांचा इशारा. धावसंख्या झाली ती 14. अजून या षटकातील पहिला चेंडू येणं बाकी असेल. शॉर्ट बॉल आणि झेल घेतला जातोय, परंतु फ्री हिट होता, त्यामुळे 1 रन. पुढील चेंडू संकल्प. यास मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी ग्राउंडचा फटका. खूपच खराब फेकी शुभम याच्याकडून, परंतु चांगला बॅकअप निशांत याच्याकडून. दरम्यान एकच धाव. पुढील चेंडू संकल्प. पुन्हा एकदा सामना करेल मृणाल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि दरम्यान निर्धाव गेला चेंडू. दरम्यान पुढील चेंडू संकल्प याचा. मृणाल
ओहो, यावेळेस देखील तेच तर्रार चेंडू, निर्धाव गेला चेंडू, चांगलं यष्टी रक्षण त्या ठिकाणी. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, यावेळेस मात्र झेलची संधी असेल आणि झेल सोडला जातोय निशांत याच्याकडून. धावसंख्या होते ती 17. अजूनही 42 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. षटकातील अंतिम चेंडू. शॉर्ट बॉल आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. धावसंख्या झाली ती 18. षटक संपतंय आणि अंतिम षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. सहा चेंडू आणि 41 धावा, जवळजवळ अशक्य असं आव्हान. यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर असेल तर प्रणित. नवीन गोलंदाज सामना करेल मृणाल. सामना अशक्य जरूर आहे परंतु क्रिकेट आहे. ओहो, यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी. शेवटचे 5 चेंडू. सामना वारीकवाडी बेनकी संघाच्या बाजूने झुकलेला. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेची भर. धावसंख्या झाली 19. हो, यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. चांगली गोलंदाजी प्रणित याच्याकडून. यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती एकच धाव. 2 चेंडू शिल्लक. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. टॉस बॉल परंतु डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव. अंतिम चेंडू. आणि यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. शेवटच्या चेंडूवरती दांडी गोल केले आणि सामना जिंकलाय वारीकवाडी बेनगी संघाने. कर्णधार खानावली. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क